मित्रांनो नमस्कार. SBG अकॅडमी या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला यापुढे येणाऱ्या व्हिडिओंचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन्स मिळत जातील. तर मित्रांनो, आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2021 अंतर्गत पेपर क्रमांक 2 सामाजिक शास्त्र यावर आधारित 50 प्रश्न बघणार आहोत. याआधी भाग 1 मध्ये आपण 50 प्रश्न बघितले आहेत मित्रांनो सामाजिक शास्त्राचे. तर चला प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 बघा. संविधानानुसार विना चौकशी अटक होण्यापासून संरक्षण मिळणे हा भारतीय नागरिकांना मिळालेला कोणता हक्क आहे? तर हा समानतेचा हक्क आहे. प्रश्न क्रमांक 2. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता? तर भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे भारतरत्न. तर बघा, क्रमवारीनुसार 1 नंबर असतो भारतरत्न, त्यानंतर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. प्रश्न क्रमांक 3. किती वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी आहे? तर 14 वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी आहे. प्रश्न क्रमांक 4. शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणते शिक्षण सक्तीचे करता येत नाही? तर ते धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही. प्रश्न क्रमांक 5. भारतीय संविधानात किती भाषांना मान्यता आहे? तर 22 भाषांना मान्यता आहे. प्रश्न क्रमांक 6. हक्कभंगाविरुद्ध संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार न्यायालयाकडे दाद मागता येते? तर तो संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क किंवा घटनात्मक उपाययोजनांचा जो हक्क आहे त्याच्यानुसार आपल्याला ही दाद मागता येते. प्रश्न क्रमांक 7. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण मिळविण्याच्या हक्काला काय म्हणतात? तर त्याला बंदी प्रत्यक्षीकरण किंवा देह उपस्थिती म्हणजेच हेबियस कॉर्पस असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 8. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी दिलेला आदेश म्हणजे काय? तर त्याला उत्प्रेक्षण असे म्हणतात. बघा, सर्टिरॅरी असा इंग्रजीत तुमच्या पद्धतीने उच्चार करू शकता. तर चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. किल्ले, स्मारके, शिलालेख, नाणी, ताम्रपट या ऐतिहासिक साधनांचा समावेश कशात होतो? तर भौतिक साधनांमध्ये यांचा समावेश होत असतो. प्रश्न क्रमांक 10. पेशव्यांच्या नाण्यांवर कोणत्या भाषेचा वापर होत असे? तर अरेबिक किंवा पर्शियन या भाषांचा वापर होत असे. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या सम्राटाच्या काळातील नाण्यांवर राम सीतेचे चित्र असलेले नाणे आढळून येते? तर तो सम्राट आहे मित्रांनो सम्राट अकबर. प्रश्न क्रमांक 12. हैदर अली या सम्राटाच्या काळातील नाण्यांवर कोणते चित्र आढळून येते? तर शिवपार्वतीचे चित्र आढळून येते. प्रश्न क्रमांक 13. इतिहास लेखनाचा महत्त्वाचा पुरावा कशाला म्हणतात? कोणता पुरावा महत्त्वाचा असतो असा प्रश्न आहे. तर शिलालेख हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो मित्रांनो इतिहास लेखनाचा. तर बघा, दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले जे लेख असतात त्यांना शिलालेख म्हणतात. प्रश्न क्रमांक 14. बृहदीश्वर मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर ते तंजावर म्हणजेच तामिळनाडूमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 15. वंशावळी, शकावली, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, खलिते, बखारी, तवारीख, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने ही कोणती साधने आहेत? तर ही लिखित साधने आहेत. प्रश्न क्रमांक 16. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात? तर त्यांना ताम्रपट असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 17. अल्बेरुनी, झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याया बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना इत्यादी कशाशी संबंधित होते? तर ते तवारीख किंवा तारीख याच्याशी संबंधित होते. आणि तवारीख हे जे ते लिखित साधनांमध्ये येतो मित्रांनो. तर बघा, तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. प्रश्न क्रमांक 18. श्री शिवभारत हे शिवचरित्र कोणी लिहिले आहे? तर हे कवी परमानंद यांनी लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 19. श्री शिवभारत हे शिवचरित्र कोणत्या भाषेत आहे? तर ते संस्कृतमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20. खबर या शब्दावरून कोणता शब्द रूढ झाला आहे? तर तो बखर हा शब्द रूढ झाला आहे. प्रश्न क्रमांक 21. बखर हा इतिहास लेखनाचा प्रकार कोणत्या ठिकाणी निर्माण झाला? तर तो महाराष्ट्रात निर्माण झाला होता. प्रश्न क्रमांक 22. मिथके, लोकगीते, गाथा, श्लोक, कथा, म्हणी, पोवाडे, अभंग इत्यादी कशाचे प्रकार आहेत? तरी मौखिक साधनांचे प्रकार आहेत मित्रांनो. तर ऐतिहासिक साधनांचे लिखित, भौतिक आणि मौखिक असे 3 प्रकार आहेत.
प्रश्न क्रमांक 23, तानाजीचा पोवाडा हा पोवाडा कोणी लिहिला आहे? तर हा तुळशीदास शाहीर यांनी लिहिला आहे मित्रांनो. आणि या पोवाड्यात बघा सिंहगडच्या मोहिमेचे वर्णन आहे. प्रश्न क्रमांक 24, तराई येथील पहिले युद्ध कोणामध्ये झाले होते? तर ते पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी या दोघांमध्ये झालं होतं. प्रश्न क्रमांक 25, 8व्या शतकातील बंगालमधील प्रसिद्ध घराणे कोणतं होतं? तर ते पाल हे प्रसिद्ध घराणं होतं. प्रश्न क्रमांक 26, शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट कोणती होती? तर ती महाराष्ट्रातील यादवांची राजवट जी होती ती शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट होती. प्रश्न क्रमांक 27, तराई येथील पहिल्या युद्धात कोणाचा पराभव झाला होता? तर तो मोहम्मद घोरीचा पराभव झाला होता आणि जो की पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता. प्रश्न क्रमांक 28, तराई येथील दुसऱ्या युद्धात कोणाचा पराभव झाला होता? तर तो पृथ्वीराज चव्हाण यांचा झाला होता. तर बघा पहिल्या युद्धात पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला होता आणि मोहम्मद घोरींनी दुसऱ्या युद्धात पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता. प्रश्न क्रमांक 29, भिल्लम पाचवा हा कोणत्या घराण्याशी संबंधित होता? तर तो यादव घराण्याशी संबंधित होता. प्रश्न क्रमांक 30, भिल्लम पाचवा याची राजधानी कोठे होती? तर औरंगाबाद जवळील देवगिरी येथे भिल्लम पाचवा यांची राजधानी होती. प्रश्न क्रमांक 31, मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्ण काळ कोणाच्या काळात होता? तर तो यादवांच्या काळात होता. प्रश्न क्रमांक 32, दाहिर राजाचा पराभव कोणी केला होता? तर दाहिर राजाचा पराभव मित्रांनो अरबी सेनानी मुहम्मद बिन कासिम हा जो होता याने केला होता. सिंध प्रांत जिंकून घेतला होता. प्रश्न क्रमांक 33, इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर कोणी आक्रमण केले होते? तर 11व्या शतकात तुर्कांनी भारतावर आक्रमण केले होते. प्रश्न क्रमांक 34, जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय कोणी जाळून टाकले होते? तर ते बख्तियार खलजी याने हे समृद्ध ग्रंथालय जाळून टाकले होते. प्रश्न क्रमांक 35, मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील मंदिरे कोणी लुटली होती? तर ही संपन्न मंदिरे गजनीचा सुलतान महमूद यांनी लुटली होती. प्रश्न क्रमांक 36, इसवी सन 1175 आणि 1178 मध्ये भारतावर कोणी आक्रमण केलं होतं? तर सुलतान मोहम्मद घोरी जो की अफगाणिस्तानमधील घूर येथील सुलतान होता. प्रश्न क्रमांक 37, सुलतान मोहम्मद घोरीने भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कोणाची नेमणूक केली होती? तर ती कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली होती. प्रश्न क्रमांक 38, विजयनगरचा पहिला राजा कोण होता? तर तो हरिहर हा होता. प्रश्न क्रमांक 39, आमुक्तमाल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ कोणी लिहिला होता? तर तो कृष्णदेवराय यांनी लिहिला होता. इसवी सन 1509 मध्ये विजयनगरचे राजा बनले होते. प्रश्न क्रमांक 40, बहमनी राज्याची एकूण किती शेकले होती? तर बघा याच्यावर प्रश्न विचारला जात असतो. तर ती 5 शेकले होती मित्रांनो. बघा वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. तर जोड्या लावांमध्ये प्रश्न येत असतो, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 41, बहमनी राजाचा पहिला सुलतान कोण? तर हसन गंगू हा बहमनी राजाचा पहिला सुलतान होता. प्रश्न क्रमांक 42, बहमनी राज्याचा मुख्य वजीर व प्रशासक कोण होता? तर महमूद गवान हा बहमनी राजाचा मुख्य वजीर आणि प्रशासक होता. प्रश्न क्रमांक 43, आमुक्तमाल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ मूळ कोणत्या भाषेत आहे? तर तो मूळ तेलुगू भाषेत आहे मित्रांनो आणि कृष्णदेवराय यांनी तो लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 44, दिल्ली येथे मुघल सत्तेची स्थापना केव्हा झाली होती? तर ती 1526 मध्ये झाली होती. प्रश्न क्रमांक 45, मुघल सत्तेचा संस्थापक कोण? तर बाबर हे मुघल सत्तेचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 46, बाबर कोणत्या ठिकाणचा राजा होता? तर फरगाना राज्य होतं मित्रांनो, सध्याच्या ते उझबेकिस्तानमध्ये आहे, तिथला बाबर हा राजा होता. प्रश्न क्रमांक 47, 21 एप्रिल 1526ला पानिपत हे युद्ध कोणामध्ये झालं होतं? तर ते युद्ध बाबर आणि इब्राहिम लोदी या दोघांमध्ये झालं होतं. ही पानिपतची पहिली लढाई होती आणि या लढाईत इब्राहिम लोदीचा पराभव करून बाबरने ही सत्ता स्थापन केली होती.
प्रश्न क्रमांक 48, 1526च्या पानिपत युद्धात कोणाचा पराभव झाला होता? तर तो इब्राहिम लोधीचा पराभव झाला होता, जे की मी आत्ताच सांगितलं. प्रश्न क्रमांक 49, पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली होती? तर ती अकबर आणि हेमू यांच्यात ही लढाई झाली होती. 1556मध्ये पानिपतची दुसरी लढाई झाली होती आणि या युद्धात हेमू या सम्राटाचा पराभव झाला होता. ठीक आहे. पानिपतची पहिली लढाई जी ती 1526मध्ये बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये झाली होती आणि दुसरी 1556मध्ये. प्रश्न क्रमांक 50. तर बघा, या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. हे सर्व पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न आहेत आणि परीक्षेला देखील पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न विचारले जातात. तर ह्या प्रश्नांमुळे तुम्हाला TET पासआउट होण्यास नक्कीच मदत होईल, यात शंका नाही. तर बघा, शिखांचे 9वे गुरु कोण होते? तर ते गुरु तेग बहादूर होते आणि 10वे गुरु जे आहेत मित्रांनो ते गुरु गोविंद सिंग हे होते. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.